ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत शंकरपूर येथे तिलकजी करकाडे यांच्याकडे. ते एक प्रयोगशील शेतकरी तर आहेतच, तसेच ते तेलघाणी उद्योजक देखील आहे. आज या तेलघाणी उद्योजकामध्ये त्यांचे जे श्रम आहे ते आपण यशोगाथेच्या माध्यमातून नक्कीच आपण बघणार आहे. तर नमस्कार करकाडे. नमस्कार. तुमच्या मनामध्ये कसे आले की आपल्याला तेलघाणी हा व्यवसाय सुरू करता येईल, तर याबाबत आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच तुम्ही मार्गदर्शन करा अशी मी विनंती करते. या आमच्या विभागामध्ये डॉक्टर बीना नायर आणि स्वप्नील ठाकरे यांनी 10 FLD एका 10 किलोमीटरवरती वाटप केले होते. ज्यावेळेस मी ते 10 FLD त्यांचा पाहिला लोकांचं जवसाचं क्रॉप, त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण याबद्दल प्रोसेसिंग उद्योग चालू करावा. त्याच्यामुळे मी तेलघाणी उभारण्याकरता सुरुवात केली आणि तेलघाणी उद्योग सुरू केला. तर आता भांडवल तर या तेलघाणीला भरपूर प्रमाणात लागते, तर ते तुम्ही भांडवल निर्मिती कशी केली हे सांगू शकाल का? मी माझ्याकडे स्वतःचं भांडवल होतं, परत काही लोकांनी उसनवार भांडवल घेतलं आणि 4 लाख रुपये लावून मी उद्योग सुरू केला. अच्छा. 4 लाखाची मदत ही तुम्हाला घरून मिळाली की तुम्ही कोणत्या बँकेकडून किंवा काही असं? सुरुवातीला मी बँकेकडे नाही गेलो, स्वतःचं काही माझं भांडवल होतं, इन कॅशमध्येच केलं आणि काही मित्रमंडळींनी पैसा पुरवला. अशा प्रकारे मी हे भांडवल उभं केलं. आता तेलघाणी म्हटलं की कच्च्या मालाची भरपूर गरज लागते, तर तो कच्चा माल तुम्ही कुठून म्हणजे विकत घेता की तुम्ही शेतकऱ्यांनाच विचारता की तुमच्याकडे कच्चा मालाची काही उपलब्धता आहे का, की तो माल तुम्ही वापरता? कच्चा माल हा याच एरियामध्ये उत्पादन होतो, त्याच्यामुळे लोकांना ही ऑइल मिल सुरू केल्यामुळे लोकांना माहीत झालं की बा यांच्याचकडे खरेदी राहते. त्याच्यामुळे लोक म्हणजे शेतकरी वर्ग आहे तो माझ्यापर्यंत डायरेक्ट आला आणि मी त्यांचा कच्चा माल खरेदी करत असतो. अच्छा. आणि जो कच्च्या मालाला जो बाहेर भाव आहे त्याच्यापेक्षा भावात आपल्याला काय फरक पडतो, की शेतकऱ्यांनी बाहेर विकायला पाहिजे की इथे विकायला पाहिजे, असं तुमची काय प्रतिक्रिया आहे? लोक शेतकरी मंडळ हा काही बाहेर विकतो, काही लोकांना ज्यावेळेस माहीत झालं की यांच्याकडे रेट जास्त मिळतो 500 रुपये, तर माझ्याकडे शेतकरी वर्ग पूर्ण वळला आणि त्यांचा रॉ मटेरियल मी खरेदी करत असतो. बरं, नक्कीच. मी असं ऐकलंय की तुमचं अर्थशास्त्र हे खूप प्रसिद्ध आहे, तर त्याबाबत मला वाटते शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही नक्कीच त्याबाबत मार्गदर्शन करावे असं मी म्हणते. मी ज्यावेळेस हे शेतकऱ्यांना सांगितलं की बा 35 किलो तेल निघतो आणि 65 किलो ढेप निघते, लोकांना हे कळलं. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग हा स्वतःकरताच वापरू लागले आणि लोकांना हे अर्थशास्त्र कळलं त्यांचं की एका क्विंटलला रुपये किती घडतात हे लोकांना समजलं आणि त्यांनी स्वतःकरताच वापरलं आणि माझ्यापर्यंत कच्चा माल आणून देण्याचा प्रयत्न केला. अच्छा. हे जे तुम्ही बोलताय ढेप आणि तेल, हे एका क्विंटल मागे बोलताय की म्हणजे 1 क्विंटल जर तुम्हाला शेतकऱ्यांनी दिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही किती तेल काढता आणि किती ढेप निर्माण करता, हे थोडंसं जर सविस्तर बोलता येत असेल? हे क्विंटलमध्ये आहे. हां. हे एक 100 किलोमध्ये आहे. अच्छा. 100 किलो त्यांनी माल माझ्या मशीनमध्ये आणून टाकलं की त्यांना 35 किलो तेल आणि 65 किलो ढेप अशा पद्धतीने आणि 1500 रुपये मला पिसाही देतात. काही लोक हे स्वतः देखील व्यवसाय करायला लागले. अच्छा. माझ्याकडून काढून त्यांना पण व्यापार मिळाला लोकांना, आणि माझा तर व्यापार आहेच पण लोकांना पण व्यापार मिळाला आणि लोकांपर्यंत ते तेलाचा प्रसार करत गेले. आता तुम्हाला जसं तुम्ही म्हणताय की डॉक्टर बीना नायर ज्या जवस पैदासकार अखिल भारतीय समन्वय जवस व मोहरी संशोधन प्रकल्पात, तर त्यांचा तुम्हाला काय मार्गदर्शन मिळाले आणि त्याच्याबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल की तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले, तर हे तुम्ही सविस्तर सांगा. हो, तर त्यांनी आमच्या एरियामध्ये जवसाचं म्हणजे त्यांच्या विद्यापीठातर्फे जवसचं बियाणं मोफत उपलब्ध करून दिलं
त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्स्फूर्तता निर्माण झाली की आपण पण पूर्वीप्रमाणे जवस लावायचं बा आणि जवसाचं उत्पन्न घ्यायचं, एकतर घरी खाण्याकरता पण होते आणि हे पण दोन्ही पण होते. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून डॉक्टर बीना नायर आणि स्वप्नील ठाकरे यांनी आमच्या एरियामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांपर्यंत बियाणं पोचवलं तर याचा प्रसार वाढत गेला. सुरुवातीला 10 लोकांना वाटलं एका खेड्यावरती, त्या पाहून मग बाकी ठिकाणी 300 एकरवरती पेरण्या सुरू झाल्या. हळूहळू मागच्या वर्षीला पुन्हा वाढले आणि यावर्षी पण ते उत्पादन वाढत अशा प्रकारे माझ्या तेलघाणीला चालना मिळाली. बरं, आता जसं अखिल भारतीय समन्वयित मोहरी संशोधन जवस व मोहरी संशोधनाचा एक ध्यास आहे की मूल्यवर्धित साखळी आपण तयार करतो. बरोबर. तर त्याच्यात तुमचं कितपत योगदान आहे की तुम्ही किती शेतकरी मला जोडले आहे जवस या पिकाकरिता, तर ते त्याबद्दल काही सांगू शकता? हो, मी जसं त्यांनी प्रसार वाढला, मागच्या वर्षीला मी 500 माझ्या स्पॉटवरून जवळजवळ 400 लोकांना जवस वाटलं. काही लोकांनी माझ्याकडनं खरेदी करून नेलं. असं 500 लोकांनी जवसाचं पेरे वाढवले. त्याच्यामुळे ते उत्पादन वाढलं. त्याच्यामुळे माझ्या तेलघाणीला भरपूर चालना मिळाली. तर त्यांचं योगदान महत्त्वाचा मुद्दा. कृषी विद्यापीठाने म्हणजे डॉक्टर बीना नायरच्या माध्यमातून माझ्या एरियामध्ये ज्यावेळेस जवसाचं जिथे पूर्ण बियाणंच खतम झालं होतं, तर त्यांच्या माध्यमातून ते बियाणं मिळाल्यामुळे तर या क्षेत्रामध्ये जवसाचं बियाणं दिसायला मिळालं लोकांना. त्याच्यामुळे हे या पद्धतीने त्यांचं योगदान, कृषी विद्यापीठाचं योगदान, डॉक्टर बीना नायर, स्वप्नील ठाकरे दोघांनी येऊन माझ्याकडे संपर्क साधला आणि बियाणं वाटप झालं. त्याच्यामुळे इथे क्राप वाढलं. त्याच्यामुळे मला या व्यवसायाबद्दल चालना मिळाली आणि मला एक उद्योग मिळालं. त्यांच्या माध्यमातून मला व्यापार मिळाला. ओके, नक्कीच. मला वाटतं आपण आता शेतकऱ्यांना आपली ही जी तेलघाणी आहे ही कशी चालू होते किंवा कसं याच्यातून बाहेर तेल येतं याबद्दल नक्कीच तुम्ही आम्हाला दाखवून द्याल? बिलकुल दाखवणार बिलकुल. आता मी तुम्हाला जवसापासून तेल कसं निघते हे मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार पण आहे आणि त्याची प्रोसेस कशी चालते हे मी सांगणार पण आहे. सुरुवातीला जवसाला पाणी लावावं लागते. 1 क्विंटलला 2 किलो पाणी लावावं लागते. त्याच्यानंतर ते मिळवल्यानंतर त्या मशीनच्या हॉपरमध्ये हे जवस टाकल्या जाते. जवसच्या हॉपरमध्ये टाकल्यानंतर ते यंत्राच्या साहाय्याने मशीनमध्ये आतमध्ये सरकवल्या जाते. ही प्रोसेस ॲटोमॅटिक प्रकारे चालल्या जाते. त्याच्यानंतर आतमध्ये जवस हे रगडल्या जाते. इथे याच्यामध्ये हे जवसावरती आतमध्ये प्रोसेस सुरू होऊन झाल्यानंतर तेल गळतीला सुरुवात होते. आता तेल गळतीला सुरुवात झालेली आहे. या बाजूनी तेल गळती निघते, दुसऱ्या बाजूनी जवसाची जी ढेप आहे, केक आहे, ती त्या बाजूनी निघल्या जाते. ही जवसाची ढेप आहे जी ज्याला ढेप म्हणतो किंवा केक म्हणतो आपण. ही ढेप परत दुसऱ्यांदा टाकून यापासून तेल काढल्या जाते. ही सिंगल प्रोसेस आहे. याच्यानंतर डबल प्रोसेस पुन्हा एकदा करावं लागते. हे अशा पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर ही पद्धतीने तेल पडायला सुरुवात होते. हे शेतकऱ्यांच्या भांड्यात किंवा मी आपल्या स्वतःच्या भांड्यामध्ये घेऊन स्टोअर केल्या जाते. सुरुवातीला हे तेल निघाल्यानंतर अशा खाली बॉटल्स आपण मार्केटमधून खरेदी करून आणत असतो. त्यानंतर आपलं हे जे तेल आहे हे अशा पद्धतीने बॉटलमध्ये भरल्या जाते. त्यानंतर हे पॅकिंग झाल्यानंतर आपण सरतेशेवटी या पद्धतीचा लेबलिंग करत असतो आणि बॉटल ही सीलपॅक केल्या जाते आणि नंतर हे तेल आपण मार्केटमध्ये पाठवल्या जाते, ग्राहकांपर्यंत पोचल्या जाते. अशा प्रकारचं हे तेलाचं उद्योग माझं सुरू आहे. हा जो तुम्ही व्यवसाय सुरू केला याला काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का, किंवा तुम्हाला याच्यातून जे उतार चढाव आहेत ते तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांना सांगायला आवडेल का? हो, हा पारंपरिक व्यवसाय आहे ना. वडिलांनी 1973ला हा व्यवसाय उभा केला होता. मध्ये मी 84मध्ये टेबलवर बसलो. मी स्वतः 84पासून मी स्वतः हँडल केली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही अडचणी पण आल्या. त्याच्यानंतर 97मध्ये हे व्यापार बंद पडला. त्याच्यामुळे तो अनुभव होताच जुना. त्याच्यामुळे जे मधल्या पिरियडमध्ये जे जवसाचं FLD सुरू केलं आहे त्याच्यानंतर जे क्राप दिसायला लागलं मला, ते बघून मी 2022ला हे
हा उद्योग उभा केला. आणि जे विशे साहेब आले होते मधल्या पिरियडमध्ये मागच्या वर्षीला, त्यांचं पण मला सहकार्य मिळालं. त्याच्यामुळे हे मी उद्योग उभा केला आणि या पद्धतीनं हा व्यवसाय सुरू केला. तुम्ही आतापर्यंत किती लोकांना मार्गदर्शन असे दिलेले असेल, किती शेतकरी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत? शेतकरी तर पोचलेच माझ्याकडे, पण काही उद्योजकही आले होते, त्यांना मी मार्गदर्शन केलं. परंतु माझ्या मार्गदर्शन वगळून त्यांनी वेगळे मशीन्स टाकल्या. त्याच्यामध्ये ते ज्यांनी मशीन्स टाकल्या किंवा व्यापार टाकला ते फेल झाले माझ्या माहितीच्या व्यतिरिक्त गेल्यामुळे. मी ज्यावेळेस आता 1 महिन्यापूर्वी त्यांच्या भेटी घेतल्या, तर त्याच्यामध्ये त्यांचं कारखाना सगळं विकून विस्कळीत होऊन मोकळे झाले आहेत. अशा पद्धतीने माझ्या मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त जे लोक गेले ते फेल झाले, असं माझं एक त्यांना म्हणणं होतं. जशी तुमच्याकडे ही तेलघाणी आहे, तसंच तुमच्या परिवारात अजून कोणी तेलघाणी व्यवसाय करतो? हो, ज्यावेळेस मी ही माझी मशीन सुरू केल्यानंतर, ऑइल मिल सुरू केल्यानंतर माझी मुलगी माझ्या मागे खूप लागली. माझी मुलगी बल्लारशाहजवळ विसापूरला दिलेली आहे. ती मुलगी माझ्याकडे एकदम डायरेक्ट पैसे घेऊन आली आणि पप्पा मला हा व्यवसाय करून द्या. ती खूप मागे लागली. तिला खूप समजवलं, हे नको टाकू बेटा, पण ती एवढी मागे लागली. त्याच्यामुळे तिला मी ही ऑइल मिल, याच कंपनीची ऑइल मिल खरेदी करून मी स्वतः त्यांना टाकून दिली. त्याच्यामुळे तिचा व्यवसाय एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित सुरू आहे. बल्लारच्या जवळ विसापूर म्हणून एक छोटंसं गाव आहे, चांगलं गाव आहे. अशा पद्धतीने ते व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे. नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघून आम्हाला वाटतंय की नक्कीच त्यांचा जो व्यवसाय आहे तो एकदम गतीत चालू आहे. आमची माती आमची माणसं. जसे आपण आता बघितले की तिलकजी करकाडे हे एक उद्योजक तर आहेच, तसेच हे एक प्रयोगशील शेतकरी देखील आहे. तर यांनी यांच्या शेतात आतापर्यंत कसं प्रगती केली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. माझ्याकडे 12 एकर शेती आहे. त्याच्यामध्ये 5 एकरामध्ये भात हे वाण लावलं आहे आणि 7 एकरामध्ये कॉटन लावली आहे. त्याच्यामध्ये भाताचं पीक मला छान येऊन राहिलं, कॉटनमध्ये पण छान येऊन राहिलं. अशा प्रकारची माझी शेती आहे. 5 एकरामध्ये भात लावल्यानंतर मला जवळजवळ 2 लाखाचं उत्पन्न होत आहे. खर्च हे 1 लाखापर्यंत जाऊन राहिलं, म्हणजे 50% भातामध्ये उत्पन्न होऊन राहिलं. कॉटनमध्ये पण त्याच पद्धतीचं उत्पादन होऊन राहिलं. परंतु थोडंसं मॅनपॉवर याच्यामुळे थोडंसं शेतीला त्रासदायक होत आहे. अशा पद्धतीचं माझं उद्योग चालू आहे. जे तेलघाणी उद्योजकासाठी काही शासनाकडून काही तुम्हाला मदत किंवा अनुदान म्हणून काही प्राप्त झालेलं आहे का? हो, मी PMFMA मी केस टाकली होती. त्याच्यामध्ये मी 6,24,000 रुपयेचं SBIने मला लोन सँक्शन केलं. त्याच्यामध्ये 35% सबसिडी मिळाली आणि मला 2,18,000 रुपये सबसिडी पण येऊन जमा झालेली आहे. आणि माझं EMI पण रेग्युलर प्रमाणे चालू आहे. 7,000 काही रुपये EMI चालू आहे. अशा पद्धतीने मला सहकार्य नंतर मिळालं. आता हे तर सगळं झालं, पण तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल? शेतीबाबत किंवा तेलघाणीबाबत काय मार्गदर्शन करू शकाल? नाही, मी तर शेतकऱ्यांना सांगूनच राहिलो की बा तुम्ही लिनसीडचं जवस हे शेतांमध्ये लावा, तुम्हाला घरी पण खाण्यासाठी होईल आणि माझ्याही व्यवसायाला तुमची चालना मिळेल, असं मी शेतकऱ्यांना वेळोवेळी बजावून सांगत आहे. त्याच्यानंतर शेतकरी याचा उपभोग घेऊनच राहिले. पण यावर्षीला पण शेतकरी बहुतेक जवसाचं उत्पादन घेतीलच. माझ्याकडे नंतर काही दिवसांनी मी बाकीचे शेतकरी आले, लांबचे शेतकरी आले, त्यांना पण सांगितलं तुम्ही पण एक उद्योजक बना. मी तर झालोच उद्योजक, पण तुम्ही पण बना. अशा प्रकारचं मी त्यांना मार्गदर्शन पण करत आहे. जसं आता तुम्ही जवस तेल हे करतायत, तर त्याचे फायदे काय हे तुम्ही असं शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना कसे पटवून द्याल? जवस जवसामध्ये ओमेगा-3 आहे. त्या तेलामध्ये पण ओमेगा-3 असल्यामुळे तुमच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि हे काय सूजवर्धक तेल असल्यामुळे मालिश करता तेल वापरल्या जाते. त्यातल्या त्यात याच्यामध्ये डायजेशनमध्ये या तेलाचं प्रमाण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा आम पब्लिकनी हाच तेल वापरामध्ये ठेवा, असं मी त्यांना मार्गदर्शन करत आहे. जसं आपण आता बघितलं आहे जवस तेलघाणी, तर जवस या तेलाचे जर महत्त्व सांगायचे झालं तर जवस या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड हे एकदम अत्यंत असा महत्त्वाचा घटक आहे. तो फक्त जवस या पिकामध्ये किंवा जवसाच्या बियाण्यामध्ये उपलब्ध आहे. जे लोक शुद्ध शाकाहारी आहेत त्यांना जवस हा एकमात्र असा पर्याय आहे. पण जे लोक मांसाहार घेतात त्यांना आपण फिश ऑइलमधून हा ओमेगा-3 हे मिळू शकतं. तसेच जवस या तेलामध्ये SDG नावाचा एक घटक आहे जो कॅन्सरला बरा करण्यास मदत करते. तसेच संधिवातासारख्या आजारावर देखील जवसाचा फार मोठा परिणाम दिसून आलेला आहे.
जर मी तर असं म्हणते की जर रोजच्या आहारात आपण 20 ते 30 किंवा 10 ग्रॅमपासून 30 ग्रॅमपर्यंत जरी आपण आपल्या आहारात जर सेवन केलं जवसाचे, तर त्याचा भरपूर आपल्याला परिणाम आपल्या आहारावर दिसून येईल. तसेच जवस हे एक संधिवातासारख्या आजारावर देखील उपयोगात आलेले आहे. जवसाचे तेल हे सूजरोधक म्हणून पण काही बऱ्याचशा ठिकाणी हे वापरले गेलेले आहे. आमची माती आमची माणसं. आता आपण बघितलंय की जवस तेलाची निर्मिती ही कशी होते, पण या जवस तेलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या जवस यासाठी लागणारी शेती ही त्यांनी कशी तयार केली, म्हणजे लोकांना कसं प्रेरित केलं, हे आपण जाणून घेऊया काही कृषी अधिकाऱ्यांकडून. तर नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद तेजराज भगत, सहाय्यक कृषी अधिकारी शंकरपूर. पूर्वी या ठिकाणी जवस संशोधन केंद्र याच्या माध्यमातून आपण 10 शेतकऱ्यांना डेमॉन्स्ट्रेशन प्रायोगिक तत्त्व पुरवण्यात आले. त्याच्यामुळं लोकांचा रिस्पॉन्स चांगला दिसला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही 50 डेमॉन्स्ट्रेशन घेतले. आता रनिंगमध्ये साधारणतः 250 डेमॉन्स्ट्रेशन आपण या ठिकाणी कृषी विभाग आणि जवस संशोधन केंद्र नागपूर यांच्या माध्यमातून राबवले. या ठिकाणी धानाचे क्षेत्र जे पडीत राहत होतं किंवा थोड्याफार प्रमाणात ओलावा मोठ्या प्रमाणात राहायचा किंवा कमी जास्त प्रमाणात राहायचा, त्या ओलाव्यावर आपल्याला जवस कसं उत्पादन करता येईल आणि तेलबिया पिके कसे वाढवता येतील या उद्देशाने आपण इथं जवसाचं क्षेत्र वाढवण्याच्या संकल्पना हातात घेतली आणि जवस संशोधन केंद्र आणि कृषी विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आपण जवसाच्या 10 डेमॉन्स्ट्रेशनपासून सुरुवात केली. म्हणजे 4 एकरापासून तर आता 250 ते 300 हेक्टर शंकरपूर मंडळमध्ये मोठ्या प्रमाणात जवसाचं आपण लागवडीस करत आहे आता. आणि जे सांगायचं झालं तर जवसाचं जे क्षेत्र वाढलं त्याच्यात धान जो एरिया आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त जवसाचं क्षेत्र वाढण्याचं वावसुद्धा राहणार आहे, जेणेकरून तिथं जवस काढल्यानंतर जे कोरडवाहू क्षेत्र राहते त्यामध्ये ओलावा राहते, पण लोक दुसरे लाकुरीसारखं असं पीक फिरतात आणि थोडंसं साधारणतः 50 किलो किंवा 100 किलोपर्यंत एकरी उत्पादन घेतात. पण आपण जवसाची जर 0 सीड ड्रिलनं पेरणी जर केली आणि पाण्याची सोय नसली तरी चालेल, परंतु त्यांना 2 क्विंटल 3 क्विंटलपर्यंत विदाऊट पाण्याने उत्पादन येतं. पाण्याची सोय असली तर त्यांच्या 5 क्विंटल 6 क्विंटलपर्यंत उत्पादन जातं. अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी जवसामध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे ते जवसाचे उत्पादन वाढलं. त्याच्यामुळे त्याच आधारावर आपण येथे तेलघाणीचे सुद्धा आपण प्रपोज केली. जसे की आपल्याला तिलकजी करकाडे यांनी सांगितलं आहे की त्यांना शासनाकडून काही अनुदान मिळालं होतं तेलघाणी सुरू करण्यासाठी, तर त्या अनुदानाबद्दल आपल्याला काही कृषी मंडळ अधिकारी आपल्या इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया. सुरुवातीला 2022मध्ये जे आपण 4 हेक्टरवर जे जवसाची पेरणी सुरू केली तर ते 2025पर्यंत आपण या ठिकाणी 700 हेक्टरपर्यंत या मंडळामध्ये आपण क्षेत्र वाढवलं. आणि निव्वळ क्षेत्र वाढवून चालणार नाही, तर शेतकऱ्यांना या ठिकाणी एकदम मार्केटचं म्हणजे अवेलेबल करायला पाहिजे, उपलब्ध करायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण काय केलं की त्यांच्याकडे जे काही जवस उत्पादन झालं त्यापैकी काही जवस तेलघाणीतून पिळून आणून आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याकरता चांगलं व्हावं म्हणून कुटुंबाकरता ते वापरायचं आणि जे मार्केटकडे सरप्लस जे जवस आहे ते जवस तेलघाणीसाठी विकायचं किंवा मार्केटला विकायचं. परंतु परत प्रॉब्लेम आला की या ठिकाणी मार्केट नाही, मग न्यायचं कुठं विकत, क्षेत्र जर वाढलं तर त्यासाठी आपण शंकरपूरमध्ये एक तिलकजी करकाडे यांना आमच्या कृषी विभागाच्या PMFME या योजनेअंतर्गत त्यांना 2,18,000 अनुदान देऊन या ठिकाणी तेलघाणी सुरू केली. आणि या तेलघाणीच्या माध्यमातून इथं स्थानिक लोकांना स्थानिक बाजारपेठ या ठिकाणी तयार झाली आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये या ठिकाणी जवस विकल्यामुळे त्यांना ट्रान्सपोर्टचा या ठिकाणी खर्च वाचला, त्यांचे 2 पैसे वाचले आणि या ठिकाणी निव्वळ जो नफा आहे हा निव्वळ नफा या परिसरातील शेतकऱ्यांचा वाढलेला आहे. आणि निश्चितच त्यांच्या कुटुंबाचं जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य सुधारून त्यांना काही प्रमाणामध्ये आर्थिक अर्थार्जनसुद्धा या जवस पिकामधून मिळत आहे. विशेषतः या परिसरामध्ये जे धान पिकानंतर जे शेत पडीक राहतं त्या पडीक शेतामध्ये 0 मशागत पेरणी यंत्राने जवसाचं लागवड करून या ठिकाणी एकरी 3 ते 4 उत्पादन घेतलं जाते आणि ते 3 ते 4 क्विंटल जरी उत्पादन राहिलं या ठिकाणी तरी शेतकऱ्यांना आर्थिक या ठिकाणी त्यांच्या अर्थार्जनामध्ये या ठिकाणी वाढ होत आहे आणि त्यातून शेतकऱ्यामध्ये समृद्धी येत आहे. धन्यवाद सर, तुम्ही आपल्याला जे मार्गदर्शन दिले त्याबद्दल नक्कीच तुमचे आभार मानते आणि याचा उपयोग नक्कीच शेतकरी करतील अशी मी आशा करते. तसेच तुम्ही जे बोलले त्याच्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते.